लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच बच्चू कडूंनी नाराजीचा सूर आळवलाय। महायुतीच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे नेते उपस्थित होते। मात्र महायुतीत असलेले बच्चू यांनी पत्रकार परिषदेचं त्यांना निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं। महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते। महायुतीत आहे पण राजकारणात फार नाही आहे। सरकारमध्ये आहे पण पक्षाच्या मीटिंगला मी जास्त जात नाही किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नाही राहत, सहभागी नसतं। त्याच्यामुळे राजकीय फार युतीसोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाही आहे। आम्ही प्रत्येक जिल्हास्तरीय 14 तारखेच्या आधी आमची महायुतीची बैठक होणार आहे। आमचे सर्व घटक पक्ष त्या बैठकीला येणार आहे। आज फक्त तारीख जाहीर करायची होती म्हणून आम्ही एक शॉर्ट नोटीसवर तिघे एकत्र आलो की एक महायुतीची बैठक आमची होईल, त्याच्यामध्ये आम्ही सर्व पक्षाला बोलू। महायुतीला अमरावती जिल्ह्याने चांगलंच टेन्शन द्यायला सुरुवात केली आहे। बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला संघर्ष उफाळून आलाय। बच्चू कडूंनी घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीसमोर नवाच तिढा निर्माण झालाय। त्यातच रवी राणांनीही बच्चू कडूंना इशारा दिल्याने लोकसभा निवडणुकीच्या आधीच महायुतीत लढाईला सुरुवात झाली आहे। भाजपही त्यांचा मतदारसंघ सोडेल का असा प्रश्न आता निर्माण झालाय। प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडूंनी त्यांचे पत्ते ओपन केलेत। आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला लोकसभेच्या 2 जागा हव्यात तर विधानसभेला 15 जागा लढवण्याची पक्षाची तयारी असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला हवी आहे असं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं। हवं तर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर लढावं अशी ऑफर बच्चू कडूंनी दिली आहे। अमरावती आणि अकोला हे लोकसभेचे 2 मतदारसंघ प्रहारला हवेत। सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही असं सांगून बच्चू कडूंनी सस्पेन्स वाढवलाय। मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे, आमची मागणी आहे सध्या। पण तो तिथले खासदार जे आहेत त्या नवनीत राणा त्यांनी आमच्याकडून लढावं, ते लढतील। तो त्यांचा प्रश्न नाही, तर मतदारसंघ आम्हाला द्या। तुम्ही ऑफर देताय, काय हरकत आहे? आमच्या पक्षाला राजकीय ताकद जिथून मिळेल त्याचा आम्ही विचार करणार असल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। परिणामी बच्चू कडूंनी सर्व पर्याय खुले ठेवल्याचं स्पष्ट होत आहे। तर दुसरीकडे खासदार नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंचे एकमेव आमदार वेगळ्या वाटेवर आहेत, त्यांना प्रहार सोबत राहून विजयी होण्याची शाश्वती नाही असा टोला लगावलाय। महायुतीचा धर्म पाळावा लागेल असंही रवी राणांनी बजावलंय। लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडूंनी मदत केली तर विधानसभा निवडणुकीत मदत करू असा शब्द राणांनी दिलाय। बच्चू कडूंनी जे बोलले मला असं वाटतं मी त्यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी अशा प्रकारे ऑफर दिली। अनेक बावनकुळे साहेबांनी सुद्धा बोलले होते, त्यांचे मी धन्यवाद मानले होते। पण सगळ्यांना आपापला महायुती धर्म पाळावा लागेल। ज्या पद्धतीनं आपण महायुतीमध्ये सगळे काम करतो। बच्चू कडू यांची अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबतची ऑफर राणा दाम्पत्य स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट झालंय। तर अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचा खासदार असल्यानं हा मतदारसंघही बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मिळण्याची शक्यता तशी धुसरच आहे। ते महायुतीचे सन्माननीय सदस्य आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती एक फॉर्म्युला ठरलेला आहे। त्या फॉर्म्युल्यानुसार वरिष्ठांच्या चर्चेनुसार निश्चितपणे बच्चू कडूंच्या ताकदीप्रमाणे त्यांना जागा मिळतील आणि त्यांनी अशी मागणी करण्यात काहीही वावगं नाहीये। प्रत्येकाला आपली ताकद वाढवण्याकरता अशा पद्धतीनं राजकारणामध्ये भूमिका घ्याव्याच लागते। एकंदरीतच महायुतीसोबत नातं घट्ट नसल्याचं वक्तव्य करणं, सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही असं जाहीर वक्तव्य करणं ही बच्चू कडूंची कृती महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं दाखवून देते। बच्चू कडूंची समजूत काढण्यात यश आलं नाही तर पश्चिम विदर्भात महायुतीच्या अडचणी वाढतील यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।